Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 9th Standard English 4.4 The Tempest Warming Up. Warming up म्हणजे काय माहिती आहे ना, जसं आपण एक्सरसाइज करण्या अगोदर आपल्या बॉडीला वॉर्म करत असतो, गरम करत असतो, त्याच प्रकारे आपल्या ब्रेनला आपण इथे रेडी करतोय हा टेम्पेस्ट लेसन समजून घेण्यासाठी आणि हा वर्कशॉप पण समजून घेण्यासाठी. हा वॉर्मिंग अप खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. तर आपण सोडवायला सुरुवात करूया. पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. तर आता इथे फर्स्ट क्वेश्चन विचारला, डू यू हॅव अ पेट, व्हॉट डू यू कॉल इट. म्हणजे तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का, तुम्ही त्याला काय म्हणता. तर आन्सर आहे येस, आय हॅव अ पेट, इट इज अ डॉग, आय कॉल्ड इट मॅक्स. म्हणजे आमच्याकडे पेट आहे आणि तो कुत्रा आहे आणि त्याचं नाव मॅक्स आहे. खरं मॅक्स आहे बरं का. माझ्याकडे जर्मन शेपर्ड आहे आणि तो खूप क्यूट आहे. मी तुम्हाला हवा असेल ना तुमच्याकडे एक नक्की फोटो पाठवेन. पण तुमच्या कमेंट आला तर, इंटरेस्टेड तुम्ही असाल तर कमेंट करा आणि फोटो पाठवेन तुम्हाला. हाऊ ओल्ड इज इट, व्हॉट डज इट लुक लाईक. आन्सर आहे इट इज ओनली 6 years ओल्ड. म्हणजे तो 6 वर्षांचा आहे. मॅक्स लुक लाईक अ वुल्फ. आता इथे ना एक चूक झालेली आहे. कोण आयडेंटिफाय करेल बघा बरं. मॅक्स लुक लाईक म्हणायचं की मॅक्स लुक्स लाईक म्हणायचं. मला तुमची कमेंट हवी की नेमकं प्रॉपर आन्सर काय. मॅक्स लुक्स लाईक अ वुल्फ, इट इज अ जर्मन शेपर्ड आणि तो जर्मन शेपर्ड आहे. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डज इट ईट. तो काय खातो. हू टेक्स केअर ऑफ इट. त्याची काळजी कोण घेतं. तर इट ईट्स बिस्किट्स, चपाती, चिकन एक्सेट्रा. एव्हरी फॅमिली मेंबर टेक केअर ऑफ हिम. प्रत्येक जण काळजी घेतं ना. डज इट अंडरस्टँड यू. तुम्हाला तो समजून घेतो का. व्हॉट डज इट डू. आणि तो काय करतो. येस, इट अंडरस्टँड मी अ लॉट. इट केम टुवर्ड्स मी वेन आय कॉल हिम विथ इट्स नेम. ओके, तर तो खूप जास्त समजून घेतो. त्याला मी म्हणू ते त्याला कळतं. क्वेश्चन 5 आहे, हॅव यू टॉट इट एनी ट्रिक्स. त्याला तुम्ही काही ट्रिक्स शिकवल्या का. येस, आय हॅव टॉट हिम मेनी ट्रिक्स लाईक कॅचिंग बॉल एक्सेट्रा. तुमच्या आवडत्या पेटचं नाव काय आहे. मला प्लीज सांगा ना, मला ऐकायला फार आवडेल की तुमचा आवडता पेट कोणता आहे आणि तुम्ही त्याला काय नावाने बोलवता. डू यू रेफर टू इट ॲज इट ऑर ॲज ही ऑर शी. ॲक्च्युली आम्ही त्याला ही म्हणतो कारण तो मला खरं माझ्या मुलासारखा आहे. म्हणजे तुम्ही असं नका समजू कुत्र्याला कोण मुलगा म्हणतं का, पण तो आम्हाला इतका जवळचा आहे ना की आम्हाला तर वाटतं की तो माझ्या घरातला एक सदस्य आहे. म्हणून आम्ही त्याला ही संबोधतो की अरे तो काय करतो मॅक्स, तुझं काय चाललंय मॅक्स. पण वास्तविक बघता जेव्हाही कधी प्राणी, पक्षी, वनस्पती, निर्जीव गोष्टींना इट हे संबोधन वापरतात किंवा प्रोनाउन वापरतात. पण तुम्ही काय संबोधता, तुम्ही काय म्हणता. इट म्हणता का ही किंवा शी म्हणता. कारण फिमेल असेल तर शी म्हणावं लागेल ना म्हणून. क्वेश्चन आहे, यू मस्ट हॅव सीन अँड लाईक्ड अ प्ले इन एनी लँग्वेज. तुम्हाला नाटक बघायला आवडत असेल ना. एरवी तर आपण खूप नाटकं करतो ना नाटकं घरामध्ये. पण नाटक बघितलं असेल, एखादं आवडीचं असेल तर स्टेजवरचं. राईट डाऊन द फॉलोइंग डिटेल्स अबाउट इट. आता आपल्याला डिटेल्स भरायचं बरं का. तर उत्तर लिहा. नेम ऑफ द प्ले म्हणजे नाटकाचं नाव आहे ऑल द बेस्ट बाय देवेंद्र पेम. इम्पॉर्टंट कॅरेक्टर कोण आहे. अ ब्लाइंड मॅन, अ डम, अ डीव म्हणजे मूक आणि बहिरा, अँड अ गर्ल एक मुलगी. इट्स मेन थीम काय. ऑल द 3 बेस्ट फ्रेंड्स लाईक द सेम गर्ल अँड डू नॉट वॉन्ट हर टू नो ऑफ देअर डिसॅबिलिटीज. दे ट्राय टू आउट डू इच अदर टू विन हर अफेक्शन. म्हणजे तिघांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, डिसॅबिलिटी आहे, कमतरता आहे, पण ते कळू देत नाही त्या मुलीला कारण तिघांनाही एकच मुलगी आवडते. वेदर इट वॉज अ कॉमेडी, ट्रॅजेडी, सोशल थीम ऑर एनी अदर, इट वॉज अ टोटल कॉमेडी. ही कॉमेडी नाटक आहे. वाय यू लाईक इट. तुम्हाला का आवडलं ते. तर द प्ले इज अ ह्युमरस टेक ऑन 3 फ्रेंड्स अँड द सिच्युएशन दॅट अरायझेस when they fall in love with the same girl. It is presented in such a lively manner that one can't stop laughing while watching it. So I liked it very much. गंमतचे नाटक असल्यामुळे बघायला मज्जा येते की तिघही प्रेम करते एका मुलीवर आणि मग अशी सगळी परिस्थिती मजेशीर होते. मेसेज ऑफ द प्ले काय ह्याच्यातनं तुम्हाला संदेश मिळतोय. अ मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लव्ह, एस्पेशली द हार्डशिप्स इन द लव्ह ऑफ फिजिकली चॅलेंज. फिजिकली चॅलेंज असणं. तर इथे काय म्हटलं, त्या सगळ्यामधनं जी गंमत येते किंवा त्यांच्या प्रेमामुळे जी गंमत येते ती बघण्यासारखी आहे. त्यांना काय काय परिस्थितीला सामोरं जावं लागलंय. एनी अदर इन्फॉर्मेशन अबाउट द प्ले. आणखीन काही माहिती. द रोल्स प्लेड बाय ऑल कॅरेक्टर्स आर अमेझिंग अँड वी नेव्हर फील बोर्ड वाईल वॉचिंग इट. देअर प्ले अँड प्लॅन्स
Play and plans to woo and win the girl are source of wit in the play. आता इथे क्वेश्चन 2 आहे. द फॉलोइंग आर द डिफरंट स्टेप्स इन ड्रामा प्ले. दे आर इन अ मिक्स्ड अप ऑर्डर. रिअरेंज देम इन अ प्रॉपर ऑर्डर. जस्ट राईट द ऑर्डर नंबर इन ब्रॅकेट्स. कोणतेही नाटक सुरू होताना त्याचा एक क्रम असतो. तुम्हाला नाटकात काम करायला आवडतं का? तुमच्या कुणी नाटकात काम केलं का? तुम्ही 9वीला आहात ना, कधी ना कधी नाटकात कुठल्या ना कुठलं काम केलं असेल, गॅदरिंगला केलं असेल तर आपण सांगू शकतो बाबा की मी हे नाटक केलेलं आहे. आता हा जो क्रम आहे सगळा, कॅरेक्टर एंटर आहे, कर्टन्स ओपन आहे. कॅरेक्टर एंटर म्हणजे पात्राची एंट्री किंवा येणं, कर्टन ओपन म्हणजे पडदा उघडणं, सीन ऑफ द प्ले म्हणजे प्रसंग तो नाटकातला, फिनाले फायनल आउटकम काय होतं, क्लायमॅक्स म्हणजे नाटकाचा शेवट काय, ॲक्शन बिगिन्स म्हणजे एखादी काय म्हणतो आपण ॲक्शनला सुरुवात होते, कृतीला सुरुवात होते, कर्टन क्लोज, पडदे झाकले जातात, इंटरॅक्शन ऑफ कॅरेक्टर्स, कॅरेक्टरची ओळख केली जाते. तर आता हे सगळं आपण क्रम लावूयात. कॅरेक्टर एंटर. आता सगळ्यात पहिलं कर्टन ओपन होतात 1 नंबरला, सी हे 1 नंबर आहे. त्यानंतर कॅरेक्टर एंटर होतात 2 नंबरला. पुढे ॲक्शन बिगिन्स होते 3 नंबरला, म्हणजे डी हा 3 नंबर आहे. त्यानंतर इंटरॅक्शन ऑफ कॅरेक्टर्स एच हा 4 नंबर आहे. त्याच्यानंतर ई सीन ऑफ द प्ले हा 5 नंबर आहे. पुढे 6 क्लायमॅक्स आहे बी, आणि 7 आहे फिनाले फायनल आउटकम, आणि 8 आहे एफ कर्टन क्लोजेस. हा झाला क्रम. विलियम शेक्सपियर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्ले राईट ऑफ ऑल टाइम्स. खरंच विलियम शेक्सपियर अतिशय महान नाटककार आहे, लेखक आहे. म्हणजे 23 एप्रिल हा त्यांचा वाढदिवस आहे की जो आपण जागतिक वाचन दिन म्हणून साजरा करतो. आणि ही लिव्ड इन द 16th century. मेनी ऑफ द शेक्सपिरियन प्लेज have been written in the short story form. Find out the names of at least 5 of Shakespearean plays. मी तुम्हाला खरं सांगेन, जर तुम्हाला वेळ मिळाला ना तर खरं शेक्सपियरचं एखादं नाटक बघा. यूट्यूब आहे आपल्याकडे, खूप फॅसिलिटीज आहे. गुगल आहे, गुगल करा. मी 5 नाटकांची नावं सांगते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादं माहिती असेल की तुमच्या वाचनात आलं असेल, तुम्ही कमेंट करा ना. कमेंटनी आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो, तर बिंदास कमेंट करा. एक्झाम्पल रोमिओ अँड ज्युलियट. आन्सर आहे ॲज यू लाईक इट एक नाटक आहे. हॅमलेट आहे, जगप्रसिद्ध हॅमलेट. ऑथेल्लो, ट्वेल्थ नाईट, द टेमिंग ऑफ द शू. तर अप्रतिम नाटकं आहेत ही सगळी, आणि अशीच सुंदर सुंदर नाटकं तुम्हाला बघायला मिळतील. सो थँक्यू सो मच. पण त्याचसोबत 9वीची मी सगळ्या लेसनची तुमच्याकडनं तयारी करून घेतलेली आहे. जर कुठले व्हिडिओ तुम्हाला मिळत नसतील, किंवा मार्जिन क्वेश्चन हवे असतील, किंवा एखाद्या धड्याचे हार्डवर्ड हवे असतील, किंवा वर्कशॉप नसेल सापडत, मला फक्त कमेंट करा किंवा सपनाज होमस्कूलिंग नाव टाकून तुम्ही ते वर्कशॉप शोधा. गॅरंटेड तुम्हाला मिळतील. आणि हे सगळं काय म्हणू आपण, हा लेसन प्रचंड इंटरेस्टिंग आहे. याचा ट्रान्सलेशन मी केलं द टेम्पेस्ट या लेसनचं. नसेल बघितलं तर बघून घ्याल आणि मला कमेंट करून सांगाल की तुम्हाला लेसन कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.